आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकरनं राज्यात बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। आज जर आपण अमरावतीमध्ये पाहिलं तर पश्चिम विदर्भाची महायुतीची समन्वयक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी असेल, भाजप आणि शिवसेना तीनही पक्षाचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेकडनं मंत्री उदय सामंत असेल, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं माजी आमदार अनिकेत तटकरे असेल आणि सोबतच भाजपकडनं जे आहे ते प्रसाद लाड या संपूर्ण महायुतीच्या समन्वय बैठकीला हजेरी लावणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बुलढाण्यामध्ये जे आहे ते वाशिममध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची देखील बैठक आहे। त्या ठिकाणी नाना पटोले असेल किंवा अनेक महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत। दुसरीकडे अमरावतीमध्ये महायुतीची समन्वयक बैठक पार पडणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आहे, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते कशा पद्धतीनं पोहोचवलं पाहिजे याचं मार्गदर्शन जे आहे ते पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे। सोबतच महायुतीमध्ये समन्वय असला पाहिजे। आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक नाराजी नाट्य अनेक मतदारसंघामध्ये दिसून आलं, त्याचा फटका जो आहे तो महायुतीला मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। हा फटका टाळण्यासाठी मार्गदर्शन देखील नेत्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। या तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आली असून 12 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।